नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती. तर टायपिंग झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. तर इथे पुन्हा एकदा अमृत योजना चालू झालेली आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे GCC-TBC मार्फत मराठी, हिंदी, इंग्लिश 30 शब्द प्रति मिनिट, 40 किंवा 60 शब्द प्रति मिनिट झालेले आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना या योजनेमार्फत ₹6,500 अनुदान मिळणार आहे. तर या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, पात्रता काय असणार आहे, अर्ज कसा भरायचा, याची ए टू झेड प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तर व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा नवनवीन अपडेट्स सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाअमृत पोर्टल या वेबसाईटवरती यायचं आहे. याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती डायरेक्ट येऊ शकता. पोर्टलवर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता संगणक टंकलेखन योजना. ही योजना फक्त खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे. यामधून पात्र विद्यार्थ्यांना ₹6,500 इतके अनुदान मिळणार आहे. हा अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिलपर्यंत असणार आहे. त्याच्याच खाली तुम्हाला पात्रता काय आहे हे पाहू शकता. यामध्ये अर्जदार जो आहे तो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच GCC-TBC ही परीक्षा पास झालेली आहे. त्याची गुणपत्रिका येथे देणे बंधनकारक आहे. त्यानंतर अर्जदार ही परीक्षा देणार असल्याचे स्वयंघोषणापत्रक येथे द्यायचे आहे. शैक्षणिक पात्रता ही फक्त 10वी पास असणार आहे. त्यानंतर याचा लाभ 18 ते 45 वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट द्यायचं आहे. हे इन्कम तुम्हाला 8 लाखापर्यंत असणे गरजेचे आहे. यापूर्वी अर्जदाराने या योजनेचा लाभ घेतलेला नाही याबद्दलचे स्वयंघोषणापत्रक आणि शेवटी तुमचे बँक अकाउंट डिटेल्स येथे द्यायचे आहेत. त्यानंतर पुढे क्लिक करून तुम्ही कागदपत्रे पाहू शकता. यामध्ये अर्जदाराचा फोटो, सही, इन्कम सर्टिफिकेट, डोमासाईल सर्टिफिकेट आणि शाळा सोडलेला दाखला ही सर्व कागदपत्रे येथे लागणार आहेत. त्यानंतर तुम्ही बेनिफिट्स अँड फीचर्स पाहू शकता. त्यानंतर पुढे ॲप्लिकेशन कसं करायचं याची संपूर्ण प्रोसेस येथे दिलेली आहे. ही माहिती एकदा व्यवस्थित वाचायची आहे. वाचल्यानंतर खाली लगेच तुम्हाला स्टार्ट ॲप्लिकेशन म्हणून ऑप्शन दिसेल. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर नवीन पेज लोड होईल. नवीन पेज लोड झाल्यानंतर येथे तुम्हाला टिक करून खाली प्रोसीड टू ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर येथे आता तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्टर यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर व मोबाईल नंबर टाकायचा आहे. टाकल्यानंतर खाली जनरेट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. OTP आल्यानंतर तो OTP यामध्ये टाकून व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमची सर्व माहिती दिसेल. जशी आधार कार्डवरती माहिती आहे तशीच सेम येथे सुद्धा तुम्हाला माहिती दिसेल. त्यानंतर खाली चेकबॉक्सवरती ॲक्सेप्ट करून कन्फर्म अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर पुढच्या पेजवर तुम्हाला येथे तुमचा ईमेल ID, जिल्हा, तालुका, गाव, धर्म आणि जात हे टाकायचे आहे. त्यानंतर खाली साइन अप या बटनावरती क्लिक करायचं आहे. साइन अप केल्यानंतर तुम्ही जो ईमेल ID दिला होता त्यावरती एक OTP जाईल. तो OTP येथे टाकून व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर येथे तुम्हाला रजिस्ट्रेशन कंप्लीट सक्सेसफुली असा मेसेज दिसेल. त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा लॉगिन पेजवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचं आहे. लॉगिन केल्यानंतर येथे पाहू शकता तुम्हाला 4 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे. यामध्ये पहिला तुम्ही बेसिक डिटेल्स भरायचे आहेत. यामध्ये तुमच्या आधार कार्डप्रमाणे येथे तुम्हाला नाव पाहायला मिळेल. त्यानंतर खाली तुम्हाला तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर खाली तुम्हाला ईमेल ID, मोबाईल नंबर आणि जन्मतारीख हे आपल्याला आलेले दिसेल. त्यानंतर खाली तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे. कास्ट सिलेक्ट केल्यानंतर खाली पाहू शकता जसा आधार कार्डवरती पत्ता आहे तसाच सेम इथे सुद्धा पाहायला मिळेल. जर तुम्हाला तो बदलायचा असेल तर तो तुम्ही बदलू शकता.
त्यानंतर खाली नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला तुमचा सब्जेक्ट निवडायचा आहे. यामध्ये तुम्ही कशामधून पास झालेले आहात ते येथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली सिलेक्ट इयर करायचं आहे. यामध्ये पाहू शकता हे फक्त जानेवारीमधील पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठीच लागू आहे. सिलेक्ट केल्यानंतर खाली नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटचे डिटेल्स यामध्ये टाकायचे आहे. यामध्ये सर्वात पहिला बँकेचे नाव, ब्रँचचे नाव, त्यानंतर अकाउंट नंबर, कन्फर्म अकाउंट नंबर टाकून खाली IFSC कोड टाकायचा आहे. बँक डिटेल्स भरल्यानंतर खाली नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा फोटो जो की 2 MB पर्यंत JPG, PNG या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे. त्यानंतर सही, इन्कम सर्टिफिकेट, डोमासाईल सर्टिफिकेट, त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर शाळा सोडलेला दाखला. जर नावामध्ये बदल केलेला असेल तर गॅजेट देऊ शकता. त्यानंतर कॅन्सल चेक किंवा बँक पासबुकचा फोटो येथे देऊ शकता. त्यानंतर खाली तुम्हाला हॉल तिकीट आणि निकाल अपलोड करायचे आहे. अपलोड केल्यानंतर खाली तुम्हाला येथे एक्झाम इयर 2025 हेच सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मवरती क्लिक करून हा फॉर्म तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे. डाउनलोड केल्यानंतर हा फॉर्म भरून येथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर खाली चेकबॉक्सला ॲक्सेप्ट करून सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. त्यानंतर तुम्ही माय ॲप्लिकेशन या स्लाईडवरती येऊन तुमचा अर्ज कोणत्या स्थितीला आहे हे चेक करू शकता. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.